जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मी हनीफ भाई पठाण, भारतीय लवजुन राष्ट्र सचिव, एक तुमचं सगळ्यांचा मित्र, सामाजिक कार्यकर्ता, एक पत्रकार. अशी श्रीरामपूर, फक्त श्रीरामपूर तालुका पुरती नाही, पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये अशी लूटमार चालू आहे डॉक्टर लोकांपासून. जसं कोरोना लागलं तर डॉक्टर लोकांनी एक धंदा मांडला स्वतःचा, का माणूस, कोणचा माणूस दवाखान्यामध्ये गेला तर त्याला 5,000 रुपये लागते साधारण, गरीब जाऊ मोठा जाऊ. आणि सकाळचा मोठ्या लोकांचा विमा असला म्हणून त्यांना काही त्याचा काही फरक पडत नाही, पण गरीब माणसाची खिशातून 5,000 रुपये देणं म्हणजे खूप अवघड जातो. ते ठिकाणी गेलं का डॉक्टर लोक काय करतात, पहिले गेल्यावर चिठ्ठी देत आहे, हे रक्त तपास सर्व हे तुमचं लगेच तपास करा. तिथं असं आहे, लॅब अशी उघडली जसं काय ते भाजीपाल्याची दुकान कशी असते, वड्यापाची दुकान तशी. त्यांच्यावर नियंत्रणच नाही. ते अधिकारी कुठे गेले, अधिकारी कुठे, ते लॅब किती उघडलेले आहे श्रीरामपूरमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. कधी रेट पडत नाही, तिची चौकशी होत नाही, लोकांना माहिती नाही. डॉक्टर लोकांनी त्या ठिकाणी फळक लावला पाहिजे. आमची एवढी फी आहे, इतकी फी आहे, कुठं फळक नाही. मन मारून इतकं तुझं घाटचा भाडा आहे ते नाही, मन मारून फक्त कारभार चालू आहे आणि ह्याच्यामध्ये बोलायला कुणी नाही. तर मला असं वाटतं आमचे जो देशाचे जो प्रधानमंत्री साहेब आहे आणि आम्ही जो साहेब आहे, ह्यांचे खरं यंत्रणा खूप चांगली आहे. ही मेसेज तिथपर्यंत जाणार आहे. आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला सुद्धा सांगतो मी, ही गोष्टीवर लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये डॉक्टरपासून खूप लूटमार होऊ राहिली आणि लोकांनी खरोखर धंदा उडला. आणि तात्काळमध्ये डॉक्टरवर ही कारवाई नाही झाली तर आम्ही भारतीय लवजी ना इथले काही कार्यकर्ते इतकं मोठं आंदोलन सोडू, ह्याचे काय परिणाम राहील. इथले पराणसाहेब, तहसीलदार, इथले अधिकारी. आणि मी म्हणतो, लोकांच्या जीवाशी नका खेळा. देव तुम्हाला बघतो, परमेश्वर बघतो. म्हणतो समजतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हम सब भारतीय लवजी सेनेचा जय असो. मी बाळासाहेब बागुल, भारतीय लवजी सेना राष्ट्रीय अध्यक्ष. आज आम्ही प्रांत अधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन दिले आहे. त्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आमची मागणी आहे निवेदनामध्ये की श्रीरामपूर शहरात, तालुक्यातील जे डॉक्टर लोकांनी लॅब आणि मेडिकल हे दोघांनी तर त्यांच्या डॉक्टर दवाखान्यामध्ये असतात. आणि या दवाखान्यामध्ये डॉक्टरनी लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या दोघांचं ते सांगत चालू आहे की दवाखान्यात गेलं तर पण चिठ्ठी देतात. ते जा, हे चेक करा, ते चेक करा. चेक करायचं नाव खाली ज्या तपासण्या ज्या असतात, त्या तपासण्या जर 1,000 रुपयाच्या नंतर डॉक्टरांना चिठ्ठी दिल्यानंतर 2,000-3,000च्या त्या तपासण्या केल्या जातात. असे एवढे मोठे प्रमाणात पैसे लावतात. ही लूटमार थांबली पाहिजे जनतेची. म्हणून आज आम्ही निवेदन तयार केले. आरोग्यमंत्री, आरोग्य अधिकारी यांना सगळ्याला पाठवलेलं आहे. आणि या निवेदन दखल घेतली पाहिजे आणि हे प्रकार थांबला गेला पाहिजे. दवाखान्याचा आणि त्या लॅबचा कुठलाही संबंध नसला पाहिजे. डॉक्टरांनी चिठ्ठी देताना कोणत्याही दवाखान्याचं लॅबमध्ये जाऊन चेक केलं असं म्हटलं पाहिजे. कारण काय, या सगळ्या गोष्टी ते तसं केलं तर जनते लुटमार थांबत. नाहीतर आज डॉक्टर लोक आणि लॅबवाले हे दोघा मिळून इतक्या मोठ्या प्रमाणात या जनतेची लुटमार चालू आहे, ही थांबणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत कुठल्याही संघटनेने हे निवेदन दिलेलं नाही. आम्ही याद्वारे कळकळीची विनंती करतो की हा सगळा प्रकार थांबावा म्हणून आम्ही निवेदन दिल्यानं जर ना थांबल्यास तर भारतीय लवसेना प्रांत अधिकारी ऑफिस, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आमचे आंदोलन सुरू होतील. याला सामोरं जावं लागेल म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना. एवढं बोलून थांब.